आणि नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज मंत्री छगन भुजबळांना भेटणार आहेत। नाशिकच्या भुजबळ फार्मवरती थोड्याच वेळामध्ये ही भेट होणार आहे। 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये गोडसेंनी भुजबळांचा पराभव केलेला होता। यंदा सुद्धा नाशिक लोकसभेसाठी तिकीट मिळवण्यात गोडसेंनी बाजी मारली। याच पार्श्वभूमीवरती भुजबळ समर्थक गोडसेंचा प्रचार करणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे आणि त्याचमुळे या दोनही नेत्यांच्या आजच्या भेटीला महत्त्व प्राप्त होत आहे। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। संदीप, किती वाजता ही भेट घडणार आहे, कोण कोण उपस्थित असेल? ज्ञानदा, आज सकाळी 10 वाजता भुजबळ फार्म नाशिकच्या कार्यालयावर ही भेट होणार आहे। नाशिक महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात ही भेट होणार आहे। हेमंत गोडसे यांचं तिकीट फायनल झाल्यानंतर आज तरी प्रचारात कुठेही महायुतीचे काही नेते सहभागी झालेले दिसत नाही। त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच मागच्या 2014 व 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोडसे यांच्याकडनं मंत्री भुजबळांचा पराभव झालेला होता। त्यामुळे भुजबळ समर्थक जे आहेत ते यावेळी उमेदवारीबाबत आणि प्रचाराबाबत सहभाग घेता की नाही हा एक प्रश्न आहे। यंदाही भुजबळ यांनी बरेच प्रयत्न केले होते आणि त्यांची उमेदवारी देखील दिल्ली स्तरावरून फायनल समजली जात होती। मात्र गोडसेही त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आणि त्यांनी देखील प्रयत्न करत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ती उमेदवारी मिळवलेली आहे। त्यामुळे भुजबळ समर्थक काहीसे नाराज आहे। त्यामुळे आजची जी भुजबळ आणि गोडसे ही भेट होणार आहे याकडे संपूर्ण नाशिककरांचे देखील लक्ष लागलेले आहे। ज्ञानदा, धन्यवाद संदीप या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।